हॅलो. तर आज होळी स्पेशल मस्त अशी कटाची आमटी बनवलेली, एकदम झणझणीत कटाची आमटी झालेली. पुरणपोळी बरोबर खायला छान लागते. तर त्यासाठी 2 वाटी डाळ घेतलेली, त्याला स्वच्छ धुतली आणि 3 ते 4 तास आपण भिजत ठेवायची. नंतर कुकरमध्ये लावून शिजून घेते. त्यासाठी 2 ग्लास पाणी घातलं, थोडंसं हळद टाकली आणि 1 चम्मच ह्याच्यात तूप घातलं आणि त्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 ते 4 शिट्ट्यामध्ये चांगली अशी डाळ शिजून येते. हे बघा, चांगली अशी डाळ शिजून आली आहे. पण आपलं डाळीचं पाणी पाहिजे, कटाचं पाणी पाहिजे. त्यासाठी सर्व डाळ ही गाळून घ्यायची. त्यासाठी एक चाळण घेतली आणि सर्व डाळ घालून घ्यायची. तर ही डाळीच्या मी पुरणपोळ्या केल्या आहेत, त्याचा व्हिडिओ मी टाकला आहे, तो तुम्ही जाऊन नंतर नक्की बघा. हे बघा, सर्व पाणी काढून घेते. तर हे बघा, सर्व पाणी काढलं, त्याची आमटी करायची. तर त्यासाठी मी मसाले घेतले. तर हा मालवणी मसाला पण घेतला आहे, गरम मसाला, हळद घेतली आणि काश्मीरी लाल मिर्च तर कलरसाठी, हिंग, कढीपत्ता, कोथिंबीर, 1 टमाटर, 1 बारीक काढलेला कांदा, आलं लसूणची पेस्ट आणि वाटण, खोबऱ्याचं वाटण, खोबरं आणि कांदा भाजून याचं वाटण केलेलं. तर पहिला आपण कढाईमध्ये तेल घालूया. तर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल तर तुम्ही लाल तिखट मसाला असतो ना, तो घेऊ शकता. तर 2 चम्मच तेल घालते. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण जिरं घालायचं, राई घालूया. राई घातली की जिरं घालायचं. जिरं भाजलं की त्यामध्ये आपण कढीपत्ता आणि कांदा घालायचा. कांदा पण थोडासा मऊपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा मऊसर झाला की त्यामध्ये आपण आता आलं लसणाची पेस्ट घालूया. ती पण 1 मिनिट आपण भाजून घ्यायची. चांगलीशी भाजली की त्यामध्ये टमाटर घालते. टमाटर आणि कोथिंबीर, थोडंसं टमाटर मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचा. नंतर थोडा हिंग टाकते आणि आपण मसाले सर्व घालून घेऊया. तर थोडी आमटी तिखट ठेवायची, कारण पुरणपोळ्या गोड असतात ना, त्या पण थोडी आमटी तिखट ठेवली की छान लागतात खायला. आणि नंतर सर्व ही डाळ घालून घ्यायची, म्हणजे कटाचं पाणी आहे ते घालून घ्यायचं. आणि मी हे वाटण केलेलं खोबरं कांदा याचं भाजून घेतलेलं आणि त्याचं वाटण मिक्सरला लावून बारीक करून घेतलं. नंतर त्यामध्ये मी गरम पाणी घालते, कारण आमटी थोडी जाड आहे ना, म्हणून गरम पाणी करायला ठेवलेलं ते घालून घेते. तुम्ही किती प्रमाणात करता, जाड करता, त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता. आणि चवीप्रमाणे मीठ घालते. छान होते अशा प्रकारे आमटी. आणि थोडंसं मी गूळ टाकते त्यामध्ये. तो कोण चिंच पण टाकतात, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता, मी काय टाकली नाही आहे. आणि छान अशी उकळी आली ना की त्यामध्ये कोथिंबीर घालायची. आमच्या आमटी तयार होते. एकदम छान मस्त अशी झणझणीत आमटी तयार होते. पुरणपोळी बरोबर खायला छान लागते. तर तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा. आणि आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. हे बघा, पुरणपोळ्या पण केल्या आहेत, त्याचा व्हिडिओ मी टाकला आहे, तुम्ही नक्की जाऊन तो बघा.